गेल्या 3-4 दिवसांमध्ये आपण गावामध्ये एक जनजागृती सत्र राबवत होतो. म्हणजे परवा दिवशी आपण शेतीविषयक माहिती सांगितली, शेती संबंधित उद्योगधंदे असतील किंवा त्याच्यातून आपण कसं उत्पादन घेऊ शकतो. काल आपण महिलांच्या विषयी बोललो किंवा मुलींना ज्या शिक्षणाची संधी असतील. दोन्ही सत्रांना तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल खरं तर आपला आभार. आज पण एक असाच एक ज्वलंत एक मुद्दा घेऊन आलेलो आहोत, त्याच्यावरती जनजागृती सत्र आहे. खरं तर विषयाचं नाव ऐकलं तर इथं बसलेल्या बऱ्याच जणांना वाटेल की हा विषय आमच्याशी काही संबंधित नाहीये किंवा शहरातली लोक असतात किंवा जी बड्या पदावर असतात, टेक्नॉलॉजी IT क्षेत्र अशामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा विषय आहे. पण तसं काही नाहीये. इथं बसलेल्या प्रत्येकाचं बँकेमध्ये अकाउंट असेल, मावशी असेल ना, इथं बसलेल्या प्रत्येकाचं बँकेमध्ये अकाउंट आहे. लोक फोन वापरतात, बरेच जण लॅपटॉप वापरतात, PC वापरतात. तर ज्या लोकांचं बँकेमध्ये अकाउंट आहे, जे लोक पैशांचा ऑनलाईन व्यवहार करतात किंवा त्यांच्या संबंधित लोक करत असतील, या सगळ्यांसाठी आजचं जनजागृती सत्र आहे. तर कृपया करून सगळ्यांनी ते ऐकावं व्यवस्थित अशी मी विनंती करतो. आणि फक्त तुमच्यापुरती माहिती मर्यादित न ठेवता तुमचे इतर संबंधित जे लोक असतील त्या सगळ्यांना तुम्ही ती माहिती सांगा, जेणेकरून जे स्कॅम्स असतात, जे फ्रॉड्स असतात अशांपासून त्यांचं सुद्धा संरक्षण होईल. तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करत आहोत. तर जसं की आपल्या NSS स्वयंसेवकनी सांगितलं, तर आज आपला मुद्दा आहे सायबर सुरक्षा. तर इथे कोणाला माहिती आहे की सायबर सुरक्षा म्हणजे काय? कोणी ऐकलंय? पहिले ऐकले? तर आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे लॅपटॉप असतील, कम्प्युटर असतील, आहेत की नाही? बरं, जरी लॅपटॉप नसला तरी फोन तर सगळ्यांकडे आहेत. तर आपला आताचा सगळा डेटा आपला फोन मध्ये असतो किंवा बँकेशी रिलेटेड काही संबंधित डॉक्युमेंट्स असतील किंवा बँकेच्या आता आपण सगळे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करतो, सगळं काही आपल्या फोन मध्ये असते. तर हा सगळा डेटा कुठे मिसयूज होऊ नये म्हणून आपण आपल्याला गरजेची असते ती सायबर सुरक्षा. आता यात सायबर हल्ला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सायबर हल्ला म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा आपला जो डेटा असतो तो काही लोक आपण चोरी म्हणू शकतो किंवा त्याचा आपल्याला न माहिती पडता उपयोग करून आपल्याला धोकादायक करू शकते. तर ते सगळं आपण सायबर सुरक्षाने टाळू शकतो. तर आपण आज सायबर सुरक्षामध्ये काय बघणार आहोत? तर पहिले म्हणजे त्याची परिभाषा, दुसरे म्हणजे त्यांनी कोणते गुन्हे घडतात आणि तिसरे म्हणजे ते गुन्हे आपण टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करू शकतो. तर सायबर सुरक्षा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेच. तर आता पुढे आपण त्याच्यामुळे घडणारे गुन्हे बघूया. सायबर सुरक्षा आपण जाणून घेतली. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे येतात. आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, त्यांना ते लगेच कळेल. फिशिंग नावाचा एक प्रकार असतो. आता फिशिंग म्हणजे मासेमारी वगैरे ते आपल्याला माहिती आहे, पण फिशिंग तर याचा अर्थ काय आहे की एक बनावट ईमेल असतो, बनावट वेबसाईट असते. ज्या लोकांचा अँड्रॉइड फोन आहे त्यांच्याकडे ते ईमेल येतो किंवा व्हॉट्सअपला एखादी लिंक येते, त्या लिंकवरती लोक क्लिक करतात कारण लिंक ओळखीची वाटते. आता समजा आधारची वेबसाईट आहे, आधार कार्डची, तर त्याचं स्पेलिंग आहे तर AADHAR आधार. पण तुमच्या फोनवर जी लिंक आहे त्याचं स्पेलिंग असू शकतं ADHAR म्हणजे सिंगल A. असे छोटे मोठे बदल असतात. लोक काय करतात की त्याच्यावरती क्लिक करतात, त्या वेबसाईटवरती जातात, तिथं ते तुम्हाला सांगितलं असतं की बाबा तुमची KYC करायचे, तुमचं काहीतरी एक्सपायर झाले म्हणजे बँक खात्या संबंधित काही गोष्टी असतात वगैरे वगैरे. तर लोक त्यावरती क्लिक करतात, त्याच्यावरती माहिती भरतात, बऱ्याच गोष्टी शेअर करतात आणि हे जे स्कॅमर लोक असतात तो तुमचा डाटा त्या ठिकाणी हॅक करण्याची शक्यता असते. तुमची सगळी पर्सनल माहिती, तुमचा डाटा, तुमच्या फोनमध्ये जे काय आहे ते त्या लोकांकडे जातं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मालवेअर. आता हे टेक्नॉलॉजी संबंधित टर्म आहे, तरी आम्ही सोप्या शब्दांमध्ये तुमच्या सगळ्यांना समजून सांगतोय. मालवेअर हा अशा प्रकारचा सॉफ्टवेअर आहे, म्हणजे तुम्ही विषाणू पकडून जावा. आता आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये यंत्रणा काम करते. तसा आपला फोन असतो, आपला लॅपटॉप असतो, त्याच्यामध्ये पण त्याची यंत्रणा काम करत असते. हा जो मालवेअर आहे, जेव्हा तुम्ही असं ईमेलवरती वेबसाईटवरती जाता तर तुमच्या फोनमध्ये एंटर करतो. तुमच्या फोनमध्ये तुमच्या न कळत अवैधरित्या प्रवेश मिळवतो. तो करतो काय? तुमची सगळी माहिती चोरतो आणि ज्याच्याकडून हे केलं गेलेलं आहे त्याला ती माहिती पाठवतो. त्याला होणार काय? तुमची जर पर्सनल माहिती, तुमचं फोटो असतील किंवा काय असेल, बँक खाते असेल, ही जर दुसऱ्याकडे गेली तर सगळी तुमची त्याच्या हातात आली, म्हणजे चावी घेतली त्याला तुमच्या बँक खात्याची, तो तुमच्याकडे खंडणी मागू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची मागणी करू शकतो आणि बऱ्याच वेळा लोक त्याला बळी पडतात. तिसरा प्रकार आहे सोशल इंजिनिअरिंग. सोशल इंजिनिअरिंग कसं असतं? आता तुमच्या फोनवरती एखाद्या व्यक्तीचा फोन येईल, तो काय म्हणेल की बाबा तुम्हाला लॉटरी लागलेली आहे किंवा तुमच्या एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज आहे. आता लॉटरी लागलेली आहे, आपल्याला माहित पण नसतं आपण लॉटरी कधी काढल्या, काय झाले काय, पण आपण समोरचं कोणतरी सांगते की लॉटरी लागल्या, पैसे मिळणार आहेत.
मग लोक शक्यतो बळी पडतात त्याला की ठीक आहे पैसे भेटतात तर भेटू दे. तो काय म्हणतो तुमच्या बँक खात्याची माहिती द्या, OTP द्या, अशा गोष्टी मागतो आणि तुमच्या बँक खात्याची माहिती त्याच्याकडे जाते, तुमचा डाटा त्याच्याकडे जातो. तर हे सोशल इंजिनिअरिंग त्या प्रकारे काम करतं. स्कॅन आणि स्कॅन ही साधी सोपी पद्धत असते. आधी तुम्हाला फोन लावणार, तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहे म्हणजे त्यांच्या बोलण्यात फसताय का किंवा काय. शक्यतो गावाकडची जी लोक असतात अशा त्यांना टार्गेट केलं जातं. जे काही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे असतील, छोटे असतील मोठे असतील, ते त्या प्रकारे मिळवतात. त्यामुळे अशा व्यक्तीचा जर फोन आला तर सावध व्हायचं, आठवायचं की आपण कधी कुठली लॉटरी काढल्या का, आपल्या बँक खात्याशी काही संबंध आहे का. त्या व्यक्तीला माहिती देण्याच्या ऐवजी सरळ बँकेमध्ये फोन करायचा. हे 3-4 प्रकार आपण बघितले. आता नुसते प्रकार बघून आपण थांबायचं नाहीये. तर समजा तुमच्यासोबत हे घडलं तर त्याच्यावरती उपाय कसा करायचा, उपाययोजना काय करायची ते आपण आपल्याला समजून घ्यायचे. तर आपण नेक्स्ट टाइममध्ये त्याच्यावरची उपाययोजना समजून घेऊ. तर उपाययोजनांमध्ये आता आपण सगळे फोन वापरतो, त्याला पासवर्ड लावलेला असतो आहे की नाही. सगळ्यांच्या फोनला पासवर्ड आहे. तर जसे की आता आपल्या बँकेबाबतीत जे ऍप्स असतात, आता गुगल पे असू दे, फोन पे असू दे, त्याला सुद्धा आपण योग्य तो पासवर्ड लावलेला पाहिजे. आणि हा पासवर्ड कोणाला शेअर होऊ नये याची योग्य ती काळजी आपणच घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे अँटीव्हायरस. आता प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये अँटीव्हायरस हा इन्स्टॉल असायलाच हवा. कारण कोणताही व्हायरस जर लॅपटॉपमध्ये एंटर केला तर तो आपली जी वैयक्तिक माहिती असू दे त्याला करप्ट करू शकतो किंवा त्याचा मिसयूज होऊ शकतो. तिसरं म्हणजे फिशिंग ईमेल ओळखा. जसं की आमच्या स्वयंसेवकनी सांगितले, फिशिंग ईमेल म्हणजे बनावटी ईमेल असतात, ज्यात पुन्हा जसे खरे ईमेल असतात तसाच तो घडवलेला असतो, पण ते बनावटी असतात. तर ते आपण ओळखून पहिले त्याची जांच पडताळ करून मग ते ईमेलवर किंवा लिंक असेल त्याच्यावर क्लिक केलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे सार्वजनिक वायफाय. आता गावामध्ये तर बऱ्याच जणांकडे वायफाय आहे, सगळ्यांकडेच आहे मोस्टली. तर सार्वजनिक वायफाय थ्रू पण आपल्या लॅपटॉप मध्ये असू दे, मोबाईल मध्ये असू दे, हा व्हायरस एंटर करू शकतो आणि आपला डेटा जो आहे तो करप्ट होऊ शकतो. तर आपण याची काळजी घेतली पाहिजे. तर पुढचा मुद्दा म्हणजे बँकिंग फसवणूक. तर आधीच्या काळात कसं असायचं की बँकेची कोणती पण आपल्याला आता आपल्या खात्यात किती पैसे आहे हे बघण्यापासून तर कोणाला पैसे पाठवण्यापर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी बँकेत जाऊन कराव्या लागायच्या. आणि आता कसं आहे सगळं फोनवर अवेलेबल आहे. आपल्या फोनवर गुगल पे, फोन पे असे ऍप आहे ज्याने आपण दुसऱ्यांना पैसे पाठवू शकतो किंवा आपल्याला पैसे येऊ शकतात. तर ही एक आपल्यासाठी खूप चांगली सुविधा आहे. तर जशी आपण याचा उपयोग होतो तसा त्याचा दुरुपयोग सुद्धा होतो. तर आता बरेचदा आपल्याला कॉल्स येतात की आम्ही या बँकेमधून बोलतोय, तुमचं खातं बंद पडणार आहे, तर आम्ही तुम्हाला एक OTP पाठवतोय किंवा तुमचा पिन सांगा. येतात की नाही? बऱ्याच लोकांना आले असतील आतापर्यंत इथे, हा ना. तर त्या कॉल्सला ते सगळे फेक कॉल्स असतात. कोणती बँक आता आपल्याला OTP किंवा तुमचा पिन सांगा यासाठी फोन किंवा SMS करत नाही. तर ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आता याचे पण गुन्हे आहेत, ते पुढचे गुन्हे बघू. बँकिंग फसवणूक कशी होते बघा. आता गुगल पे किती जणांकडे आहे बसल्यापैकी आहे का? गुगल पे, फोन पे, मावशी तुमच्याकडे गुगल पे, फोन पे वगैरे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतात. पाठीमागे बसल्याकडे आहे. सगळ्यांनी नीट आहे का की कशा प्रकारे फसवणूक होते किंवा कशा प्रकारे गोष्टी काढल्या जातात. मोबाईल बँकिंग आपल्या फोनमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम आहे. त्याच्यावर आपण काय करतो, पैसे पाठवतो, पैसे घेतो. एक साधी गोष्ट असते, पैसे पाठवताना पिन टाकावा लागतो. म्हणजे जो आपला पासवर्ड आहे तुम्हाला माहिती असेल की तो पासवर्ड टाकावा लागतो. पण पैसे रिसिव्ह करताना म्हणजे समोरचा जर पैसे पाठवत असेल तर तो आपल्याला पासवर्ड टाकावा लागत नाही. अतिशय साधी गोष्ट आहे, माहिती आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की बाबा एखादा व्यक्ती म्हणतो की माझ्याकडून पैसे तुम्ही घेतलेले होते किंवा आलेले होते, पाठीमागे पाठवले, चेक करा. तर तो मेसेज उघडल्यानंतर तुम्हाला एक पिन टाकायला सांगतो. तुम्हाला काय वाटतं आता पैसे घ्यायचे, पिन टाकावा लागेल. ज्यावेळी तुम्ही तो पिन टाकता, पैसे घ्यायचं सोडा, तुमच्या अकाउंटमध्ये जी काही रक्कम दाखवलेली असते ती त्या व्यक्तीकडे जाते. त्यामुळे एक बेसिक आणि एक अतिशय साधी पद्धत आहे. पैसे टाकताना आपल्याला पिन टाकावा लागेल आणि घेताना पिन टाकावा लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेट बँकिंग. आता बरेच लोक म्हणजे शक्यतो युवा पिढी वगैरे असतील, पाठीमागे बसतील किंवा लोक असतील किंवा तुम्ही बँकेचे फंड्स किंवा पैसे वगैरे ट्रान्सफर करता, बऱ्याच वेळा ऑनलाईन ट्रान्सफर करता, म्हणजे वेबसाईट असेल किंवा काय असेल. तर एकदा तुम्ही URL चेक करा. म्हणजे SBI मध्ये पैसे टाकायचे, ऍक्सिस बँकेत पैसे टाकायचे आणि ते ऑनलाईन टाकायचे. तर ती वेबसाईट तुम्ही चेक केली पाहिजे की नक्की त्याच बँकेची वेबसाईट आहे का, की त्या बँकेच्या नावानं कुठली फसवी वेबसाईट वगैरे आहे का. किंवा बऱ्याच जणांकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तर असतेच आजकाल सगळ्यांकडे. तुम्ही ज्या मशीन मध्ये क्रेडिट कार्ड घालता, डेबिट कार्ड घालता, स्कॅन करता, तर आजकाल अशा मशीन आल्या जेव्हा तुम्ही ते कार्ड स्कॅन करता तेव्हा तुमची माहिती त्या मशीन मध्ये सेव्ह होते.
इतकंच नाही, पण तुम्ही जो ओटीपी टाकता म्हणजे जो पिन टाकता तो सुद्धा त्या मशीनमध्ये सेव्ह होतो. त्याच्यानंतर काय होणार, त्यांच्याकडे आता कार्डची डिटेल गेलेले, तुमचा पासवर्ड सुद्धा गेलेला आहे. ते लोक तुमच्या न कळत त्यांच्या मर्जीने हवं तेव्हा पैसे काढू शकतात. टेक्नॉलॉजी इतक्या पुढेपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा वापर करताना थोडीशी प्रत्येकानं सावधगिरी वापरली पाहिजे. आपण कुठं करतोय किंवा त्या मशीनमध्ये काही बनावट गोष्टी आढळत आहेत का, संशयात गोष्टी आढळत आहेत का. तर तशा आढळत असतील तर तुम्ही तक्रार केली पाहिजे. तुम्ही सुद्धा म्हणजे याच्यापासून वाचलं पाहिजे व इतर जे लोक असतील जे या जाळ्यामध्ये अडकणार आहेत त्यांना सुद्धा तुम्ही वाचवू शकता. हे झाले फसवणुकीचे प्रकार. आता आपण उपाययोजना बघितल्या कशा प्रकारे तुम्ही करू शकता. एक नवीन एक प्रकार आलेला आहे सध्या सोशल मीडियावर किंवा डिजिटल जगामध्ये. एक रिंगटोन आहे, मी तुम्हाला ऐकवणार आहे. कदाचित बऱ्याच लोकांनी याच्या आधी ऐकली असेल तर फक्त सांगा की ऐकले की नाही. वाचते का? नक्की वाचते. ऐकली? सांगा आता त्यात काय सांगितलं. ऐकली म्हणजे सांगितलं म्हणजे सांगावं लागलं त्यात काय सांगितलं. लक्ष नाही दिलं. का लक्ष नाही दिलं? लोकांचं कसं असतंय, ज्या गोष्टी सिरियस घ्यायच्या असतात, ज्या गोष्टी लक्ष द्यायचं असतात आपण त्या कळतो, आणि ज्या सिरियसली घ्यायच्या नसतात, बाबा कोण सांगेल लॉटरी लागल्या, हा चला लॉटरी लागल्या येऊ दे पैसे, लोक त्या गोष्टी आपण सिरियस घेत बसतो. एवढं शासन तुमच्या फोनला रिंगटोन वाजवते, त्यांना काय गरज आहे? समोरच्याने रिंगटोन लावलेली आपल्याला ऐकू येते. शासन एवढा खर्च करताय, तुम्हाला रिंगटोन वगैरे ऐकवते, त्यासाठी ऐकवते. बरं एवढं जाऊ द्या. त्यात एक हेल्पलाईन नंबर सांगितले. इतर असताना एकाला तरी माहिती आहे का तो कोणता नंबर आहे? माहितीये का? का नाही माहिती का तुम्हाला? 1930. काय वाजला येतात यासाठी? माझं नाव आहे तुझं? आविष्कार. आविष्कारचं बँकेत कोणतं अकाउंट आहे का तुझं? नसेल. का विचारतो आहे का? त्याचं कोणत्याही बँकेत अकाउंट नाहीये. तो फोन पे वापरत नाही, गुगल पे वापरत नाही, पेटीएम वापरत नाही. त्याच्याकडे मोबाईल असेल तो पण घरच्यांचा आहे, तरी स्वतःला तो नंबर पाठ आहे. आणि आपल्याकडे फोन पे आहे, गुगल पे आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, सगळं आपल्याकडे आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतोय, मोठमोठ्या रक्कम पाठवतोय, करतोय, पण आपल्याला तो नंबर सांगता आला नाही. ठीक आहे का? ही ऑब्झर्वेशन असतं, निरीक्षण करण्याची शक्ती असते. त्याने ती रिंगटोन ऐकली, विचार केला काय असेल काय असेल, त्याने शिक्षकांना विचारलं असेल, नसेल विचारलं तर उद्या विचारेल तो सर आणखी काय आहे किंवा काय. आम्ही सांगितलेली माहिती सरांना पण सांग, त्यांना पण कदाचित ती माहिती नसेल. तर सांगायचा उद्देश हाच, ही जी रिंगटोन तुम्ही ऐकली ही कशा संबंधित आहे. हे जे स्कॅमर लोक वगैरे असतात ते काय करतात, फोन लावतात. तुम्ही एक पार्सल पाठवलेलं होतं, त्या पार्सल मध्ये ड्रग्ज आढळले, गांजा आढळला आहे, ते कुठेतरी संशयास्पद आहे, तुम्हाला आम्ही अटक करतो. आणि अटक कशी माहिती का? व्हिडिओ कॉलवरती. आता एक प्रकार बघा, पोलीस आपल्याला आला देतात, उचलून येतात, बेड्या डॉक्टर सगळं माहिती. हे व्हिडिओ कॉलवर अटकचं काय प्रकरण आहे? साधी गोष्ट आहे. पण आपल्याला काय वाटतं, चला बाबा समोरून कोणतरी असं जोर आवाजात बोलतोय, एकदम भरल्या आवाजात बोलतोय, नक्की मोठा पोलीस अधिकारी असेल. व्हिडिओ कॉलवरती अटक केली जातं. तो काय सांगतो, तुमचं अकाउंट आम्ही आता फ्रीज करतोय, तुम्हाला कुठेही पैशांची व्यवहार करता येणार नाही, पण तुमच्या मदतीसाठी मी काय करतो, थोडेसे पैसे तुम्ही एका अकाउंटवरती ट्रान्सफर करा, तुमच्या गरजेनुसार ते वापरा. आता खरं तर विषय कसा आहे की भ्रष्टाचार हा विषय बघा की समोरून कोण पैसे घेत असेल म्हणजे जेन्युइन फॅक्ट आहे की आपल्याला वाटतं नाही बाबा पैसे देऊन थोडा विषय प्रकरण सॉल्व्ह होतोय. 100% पोलीस असणार किंवा काय असणार, मी कोणाला दोष देत नाही काय नाहीये, पण ही खरी परिस्थिती आहे. तुम्हाला माहित असेल लोक त्याला बळी पडतात की चला थोड्याशा पैसे देऊन विषय सॉल्व्ह होतोय, हे होतंय ते होतंय, पैसे देऊया, या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करा, तुमचं प्रकरण सोडवून देऊया. लोक फसतात तिथं. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे करतायत, त्यांचं टार्गेट आता गावातली लोक आहेत. शक्यतो गावातल्या लोकांना याबद्दल माहिती थोडी हुशार पोहोचते असं म्हणत नाही की लोकांना माहिती नसते वगैरे. लोक हुशार असतात, पण बोळापणा असेल किंवा मन मोठं असतं, विश्वास ठेवायची एक वृत्ती असते, त्यामुळे लोक बळी पडतात. या अशा फेक कॉलला कुणी बळी पडायचं नाहीये. इतर असल्याचा विषय सोडा, तुमचे पाहुणे रावळे असतील, आणखी कोण काय असेल त्यांना स्वतः याच्याबद्दल सांगू शकतो. हे जे डिजिटल आल्याचा जो प्रकार आलाय ना, सोशल मीडियावरतून असेल किंवा काही गोष्टींवरून इतर गोष्टींवरून असेल, याच्यामार्फत गुन्हे घडले जातात. हे नक्की काय आहे ते आता आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. तर डिजिटल अरेस्ट हा शब्द बघून तुम्हाला कळलंच असेल, अरेस्ट म्हणजे काय, अटक. तर डिजिटली कशी, तर आता इंटरनेट असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यावर जे काही गुन्हे घडतात त्याच्या बाबतीत जी केली जाणारी कारवाई म्हणजे डिजिटल अरेस्ट. आता इथे इंस्टाग्राम कोण कोण वापरतं, हात वर करा बरं.
मुलांपैकी इंस्टाग्राम कोण कोण बघतं? बायकांपैकी पण आहेत सगळ्यांकडे. काय बघतो रे तू इंस्टाग्रामवर? काय बघतो? रील्स. अजून तू? बरं, तर आता आपल्याला माहिती असेल की तर इंस्टाग्रामवर आपण जे अकाउंट उघडतो ते 2 टाईपचे असतात. एक पब्लिक असतं, एक प्रायव्हेट असतं. सगळ्यांना माहिती असेल. तर पब्लिक अकाउंट असल्यावर आपले जे फोटो असतात, पोस्ट असतात, रील्स वगैरे ते सगळ्यांना दिसतात. जगात कोणीही सर्च केलं ते फोटोज आपल्याला दिसून येतात. त्याचा कोणीही गैरवापर करू शकतो. आता AI खूप ऍडव्हान्स झाले. कोणत्याही व्यक्तीचा कुठेही आपण फोटो लावून ते एडिट करू शकतो. तर त्यांनी खूप सारे गुन्हे करतात आणि ज्या व्यक्तीचा आपण फोटो लावतो त्यावर कारवाई होऊ शकते. तर आपण हे इंस्टाग्राम वापरताना लहान मुलांनी वगैरे तर ही एक काळजी घेतली पाहिजे की आपलं अकाउंट सेफ आहे की नाही, आपण जे पोस्ट करतोय ते सेफली जात आहे की नाही, किंवा ज्या लोकांपर्यंत जाऊ नये अशा लोकांपर्यंत ते पोहोचत नाहीये ना, तर ही एक काळजी आपण घेतली पाहिजे. तर यात अजून पुढे हे आहे की ऑनलाईन बदनामी, जे मी सांगितलं की फोटो आपले वापरून दुसऱ्याकडे पाठवू शकतात. नेक्स्ट स्लाइड. तर पुढे आहे ऑनलाईन हॅरेसमेंट. आपल्याला बरेचदा जर फोटो गेले तर कॉल पण येतात. आता बऱ्याच महिलांच्या केसमध्ये घडलेलं सुद्धा आहे की तुमचे फोटो आमच्याकडे आहे किंवा अश्लील काही फोटोज असतात की आम्ही ते लीक करू किंवा तुम्ही एवढे एवढे पैसे आम्हाला द्या. तर अशा याला बळी पडू नये. त्यामुळे आपले जे अकाउंट असेल, कोणती जे आपण ऍप वापरत असाल त्यात आपली प्रायव्हसी सेटिंग मध्ये जाऊन ती आपण व्यवस्थित लावलेली पाहिजे. नेक्स्ट. तर हे सगळं आहे ज्या डिजिटल अरेस्ट मध्ये. तर आता इथे तरी सगळे गावकरी आहेत. आता आपल्याला बरेच गावकऱ्यांना याच्याबद्दल माहिती नसेल किंवा काहींना माहिती आहे. आता आम्ही तर इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहोत, पण आमच्या पैकी पण एका स्वयंसेवकाबरोबर हे सगळं घडलं होतं. तर तो आता तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स सांगेल. माझं नाव तुषार चव्हाण आणि 2 वर्ष म्हणजे तरी 1-1.5 वर्षापूर्वी माझ्यासोबत एक घटना घडलेली. त्यात म्हणजे आता 11वी-12वीला मुलाला काम तरी काय असतं, तो कॉलेज करतो, क्लासेस करतो आणि बाकीच्या टाईममध्ये फोनच बघतो. आणि मी पण म्हणजे मूवीज, व्हिडिओज आणि वेगवेगळ्या वेबसाईटवरती वरून मूवी डाउनलोड करणं, व्हिडिओज डाउनलोड करणं. तर तसंच मला एक मेसेज आला ऑनलाईन जॉबचा आणि घरी रिकामा बसलोय तर बघूया काय आहे ते. तर त्यात पहिला म्हणजे त्यावर मी क्लिक केलं, मेसेजला रिप्लाय केला. तर त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडून माहिती घेतली की तुझं नाव काय, फोन नंबर काय आणि कुठं राहतो, काय करतो असं. आणि मी म्हणजे त्या टायमाला तेवढं काय कळायचं नाही. पैशाची हाव म्हणून मी पटापट सगळं टाकून दिलं. त्यानंतर मग त्यांनी मला दुसरीकडे रिडायरेक्ट केलं. टेलिग्राम म्हणून ॲप ऐकलं असेल तुम्ही, तर टेलिग्रामवरून त्यांनी मला मेसेज केला. त्यावर एक लिंक आलेली, त्यावरती मी टॅप केला आणि बोलले की यावरती प्रोफाईल बनवा. आणि आता जिथपर्यंत समोरून काही पैसे येत नाही तिथपर्यंत कोणाला विश्वास होत नाही. तर त्यांनी स्टार्टिंगला मला 150 रुपये पाठवले आणि बोलले की अशा म्हणजे ऑनलाईन स्टोअर्स आहे त्यांच्यावरती रिव्ह्यू कर आणि स्क्रीनशॉट पाठव. तर एका दिवसाला 3 स्टोअरवरती रिव्ह्यू कर आणि स्क्रीनशॉट पाठव. तर 3 स्क्रीनशॉटचे मला भेटायचे 150 रुपये. तर 150 येतात तर मी पाठवत जायचो. तर त्यानंतर त्यांनी नेक्स्ट स्टेप घेतलं की एका वेबसाईटवरती माझी प्रोफाईल बनवून दिली आणि त्यामध्ये त्यांनी मला 800 रुपये पाठवले, अकाउंटमध्ये पाठवले आणि बोललं की या प्रोफाईलमध्ये ते पैसे टाकायचे. तर मी पैसे टाकले. तर त्यावर असं होतं की डिजिटल प्रोडक्ट्स असायचे. म्हणजे तर त्यांनी असं म्हणजे मला इन्फ्लुअन्स केलं की म्हणजे एक प्रकारचं म्हणजे ऑनलाईन बिझनेस आहे आणि त्यातून म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट घ्या आणि विका. आणि म्हणजे समजा मला बोलायची 500 रुपयाला प्रोडक्ट आहे आणि काही वेळानंतर तो विका. तर 500चे मला भेटायचे 800 आणि त्या अकाउंटमध्ये यायचे. मी प्रत्येक वेळी चेक करायचो अकाउंटमध्ये आले की नाही. तर नेक्स्ट टाईम असं जर 800 टाका 1200 भेटते. तर मी 800 टाकले 1200 भेटले. मग 1200 टाका 2000 भेटते. असं करत करत माझ्या अकाउंटमध्ये जवळजवळ 6000 रुपये जमा झालेले. आणि खरंच होते ते 6000, खोटं नव्हतं. मी प्रत्येक वेळी चेक करत होतो. तर
याच्या पुढं माझी अशी फसवणूक झाली की ते म्हणाले 5,000 टाका, तुम्हाला भेटतील 21,000. तर 21,000च्या लोभात मी 5,000 टाकले. तर प्रोडक्ट घ्यायला अजून बोलवते की 7,000 लागतील. तर 5,000 तर आतमध्ये गेले, 5 रिटर्न आणायला मला 7,000 टाकायला लागतील. आणि माझ्याकडं पैसे तर नव्हते, ते 5,000च होते. आणि त्यानंतर मग मी म्हणजे जवळचं माझा म्हणजे नातेवाईक होते, नाव नाही येऊ शकत. तर त्यांना सांगितलं असं असं झालं. तर त्यांनी मला लगेच पैसे पण टाकून दिले आणि मी ते 7,000 टाकले आणि मग टोटल म्हणजे 12,000 रुपये माझे गेले. आणि त्यानंतर जिथून मला मेसेज यायचे ते मेसेज यायचे पण बंद झाले. म्हणजे एक प्रकारचं कसं प्रोफाईल इथं चालायची आणि त्या प्रोफाईलवरती कसं ऑपरेट करायचं ते टेलिग्रामवर चालायचं. तर मी जसे ते 7,000 गेले, माझे टोटल 12,000 गेले. त्यानंतर मी त्या मॅम म्हणजे ज्या होत्या मला सांगणाऱ्या त्यांना विचारलं की पुढं काय करायचं. पुढं काय करायचं विचारलं, तेवढ्यात मला ब्लॉक करून टाकलं. ना फोन लागायचा, ना कॉल्स नाही, मेसेज नाही, टेलिग्राम नाही, व्हॉट्सअप नाही, कुठूनच काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. तर मला यायला लागलं टेन्शन, तर काय करायचं. तर मी माझ्या मामाला सांगितलं असं असं झालं. तर घरी म्हणजे मी पहिल्यांदाच ही गोष्ट तुम्हाला शेअर करतोय. आत्तापर्यंत माझ्या घरी पण माहीत नाही आणि जे व्हिडिओ काढतोय माझ्या घरापर्यंत जायला पण नाही पाहिजे. नाही तर माझे पप्पा म्हैस घेऊन देतील. तर मामाला सांगितलं, मामाने म्हणजे पोलिसांवर ओळखी होती. तर चांगल्या ठिकाणी ओळखी होत्या, पण एक प्रकारे म्हणजे कॉन्टॅक्टच तुटून गेला ना. तर सगळी चुकी माझीच होती, म्हणजे करत मीच होतो. पिन पण मीच टाकायचो, सगळं मीच करायचं, म्हणजे एक टाईम मीच केलं ते. पण असं मी म्हणजे ऑफिशियली ब्लेम नाही करू शकत, तसं की टेक्निकली मी नाही करू शकत ब्लेम. तर मग असं झालं, म्हणजे पोलिसांनी पण सांगून दिलं की गेले आता नाही भेटू शकत आणि चालले गेले सगळे. त्यानंतर म्हणजे मी तर एकदमच सावध, म्हणजे मी 1 रुपया पण गेला ना, मी चेक करते कुठे गेला आणि कसा गेला. आणि म्हणजे हे काय माझं असं प्रिपरेशन नव्हतं. हे जो आपलं प्रदर्शन ठरलेला इथं, तर हे चर्चा करत होते. तर मी यांना जस्ट सांगितलं की म्हणजे माझ्यासोबत घडलं आहे. आणि म्हणजे तुम्ही आता हे सांगता ते फक्त की असं असं होते, सायबर सुरक्षा, डिजिटल अरेस्ट, बँकिंग फ्रॉड, आता तुम्ही ऐकताय. तर आता खरं म्हणजे माझ्यासोबत घडलेलं आहे, तर तो तुम्हाला विश्वास बसायला पाहिजे. म्हणून मी जे माझ्यासोबत घडलेलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि कोणी दुसऱ्यासोबत पण नाही घडायला पाहिजे ह्याची तुम्ही पण काळजी घ्या. आणि जे तुमचे मुलं 10वी, 11वी, 12वीला स्पेशली जे असतील ना, त्यांना कमीत कमी मोबाईल द्या. आणि दिलं तरी टायमावरती परत घ्या, नाही तर माझ्यासारखं होतं. धन्यवाद. तर अजून एक गोष्ट होती की आता आपल्याला बऱ्याच वेळा काही न्यू इयर असू दे किंवा कोणता सण असू दे, आपल्याला मेसेजेस येतात की जिओचा 1 महिन्याचा रिचार्ज फ्री आहे किंवा या लिंकवर टॅप करा तुम्हाला आयफोन भेटेल, असं तसं. बऱ्याचदा आपण करतो पण त्या सगळ्या गोष्टी फ्रॉड असतात. कोणाला आयफोन वगैरे कोणीही फुकट देत नाही. तर याची एक काळजी घ्यावी सगळ्यांनी. पुढचं आता NSS स्वयंसेवक सांगतो. थंड वातावरण आहे, सगळे स्वेटर घालून बसले, दादा लोक आले, लहान मुलं आले, आमचे स्वयंसेवक आहेत, पाठीमागे पुढची लोक बसलेत, हाताची घडी वगैरे घातलेली, सगळं ठीक आहे. ऐकायला सगळं बरं वाटतं, पटतं सुद्धा की बा असं घडतं किंवा काय. पण घडल्यावर काय होतं ते तर दादाकडे म्हणून तुम्हाला कळलं असेल. आता विचार करा, तो 12वीत होता, ठीक आहे का. घरात माहित नसतं, फोन आपल्याकडे आहे, घरातल्यांचाच फोन असतो मुळात. काय होतं म्हणजे काय असेल साधारण की तुमच्यासोबत जर कधी घडलं असं तर कसं वाटेल किंवा काय असेल त्यावेळेचे एक्सप्रेशन तुमचे. तुम्ही फोन कुणाला तुमच्यासोबत घडलं कोणासोबत नाही घडलं असेल तर सांगा, तुम्ही शेअर करा गोष्टी. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कट्ट्यावर बसतो, कुणाच्या लग्नात जातो, तिथे गप्पा हाणत बसतो, सगळं बोलतो, हे जी मापकार, ते जी मापकार, त्याचं काय पण मध्येच तेवढं बोलत नाही. म्हणजे नाही तरी इथलं बोलत आहे असं नाही,
सगळीकडे हीच अवस्था आहे. चांगल्या गोष्टी खरं तर शेअर झाल्या पाहिजे आणि त्या जर आमच्या थ्रू होत असतील तर आम्हाला खरं तरी आनंदच वाटेल. तर प्लीज ज्याच्यासोबत महिलांनी पण कोणासोबत जर झाला असेल तर ते शेअर करा. ऍक्च्युली आता ही 3 वर्षाची गोष्ट त्यावेळेस नाही सर ज्याचे पण ते घडले तेच माझ्या होते घडले पण एवढी गोष्ट आहे मी 2000 पर्यंत गेलो आज जास्त गेलो सेम तेच प्रॉब्लेम काही तर 2 ते 4 मिनिट तेच ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस पैसे कमायचे तेवढं म्हटलं राहण्याचं खाण्याचं खर्च नाही त्यावेळेस ते हे केलं पण 2000 आपण जो पैसे कारण आपल्याला माहिती नाही तेवढं केलं सगळ्यांनी काय का आता मी तुमच्याकडे एक माझा किस्सा सांगतोय. त्यांनी जसं सांगितलं असा किस्सा आहे तो की त्याच्या मुलाने एक मोबाईल खरेदी केला. खरेदी केला तर 50,000ला त्यांनी खरेदी केला आणि खरेदी कधी केला माहित नाही आम्हाला. त्या वेळेला काय झालं त्यांनी आमचा नंबर कुठून दिला ते माहिती नाही पण एकाने फोन केला आम्हाला की सर तुमच्याकडं जरा काम होतं. म्हणजे काय हो मला एक मुलाचं नाव आहे ते तुम्ही आम्हाला सांगता का. म्हटलं बघू असेल तर मी सांगेन तुम्हाला. तुम्हाला हा ठीक आहे म्हणून सांगा. फोन ठेवून दिला. 10-15 मिनिटांनी परत फोन आला. हॅलो कोण बोलतोय. हा बोला कोण पाहिजे. अहो ते तुम्हाला सांगितलं ना मग अशी की आम्हाला ते मुलाचा काढून द्या कोण म्हणून. म्हटलं काय झालं. अहो त्याने आमच्याकडनं मुलाची मोबाईल वस्तू घेतली आणि पैसे तर दिले नाही. पण मग आम्ही काय करणार त्याला. आम्ही काय करू शकत नाही. आम्ही होतो का त्यावेळेस. नाही. मग आमच्याकडे कसं काय मागताय. आमचा नंबर कसा मिळाला. तुला ते माहिती नाही. तुम्ही पैसे भरून काढा. आता मोठा मुला मग घेत झालं मग मी गडबडलो. म्हटलं सर ज्या वेळेस तुम्ही वस्तू दिली असेल ते पैसे तुम्ही कसे काढायचे तुम्ही बघा ना. मला काय समज येतो. नाही 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 तुम्हाला मला द्यायलाच लागतील. आम्ही दिल्लीवरून बोलतो कलकत्त्यावरून बोलतो. एकाच वेगळं वेगळं लोक सांगायला आता मी तर घाबरलो. आता काय खरं नाही आपलं. 50,000 घ्यायचे कुठून आपण. रोज सर एक नाही मॅडम होती. हॅलो मॅडम काय नाव तुमचं. पण तुम्ही कोण बोलता. आम्ही दिल्लीवरून बोलतो की असं झाले पैसे भरायला मग मॅडम सॉरी ठीक आहे ते परत नाही मला काही गरज नाही. नाही नाही आता तुम्ही बोलले त्या माणसाला आणाच. अरे आणायचं कुठून. बरं गावामध्ये विचारलं मी एका मला अशा नावाचा एक म्हणून आहे का रे. पण आहे ना. मग ठीक आहे म्हणजे मी उद्या चौकशी करतो. घेऊन आत्याच्या घरी गेलो. तर मला ती वस्तू घेतली काय कोण हो घेतली. मग काय तुम्हाला मोबाईल घेतला कितीला 50,000 आणि मग तो 50,000 मग पैसे दिले का आणि 15,000 द्यायचे मला पैसे दिले. बरं मला माझ्या घरी येतो. मग मी कोण आला काय म्हणजे मी सांगला. आता तो मुलगा आला मला ह्याला बाहेर काढ. मग खरं नाही काय मग तो आला घरी. म्हणजे बाळा असाच आहे मला रोज फोन येतो काय काहीतरी. हॅलो मॅडम हा बोला. हो मी असं म्हणतोय ना की तुमचे 25,000 दिले आणि 15,000 द्यायचे वाटते तर ह्या ठिकाणी फोन करू नका प्लीज. नाही तर देणार नाही पैसे तुम्हाला. पहिले सांगतो वाढव करतो आणि जर ह्या माणसाला दिली काय तुमचं काही खरं नाही. मला थोडा आधार आला. म्हटलं हा माझ्या बाजूला. मग माइंडवर काय परत फोन नका नाही आला. परत फोन यायला सुरुवात जेव्हा भेटत फोन शेतात गेला तरी फोन. आता करायचं काय. आता कोण सांगेल काय या गोष्टी काय मला काय काय तर माझं फोन म्हणजे मला ती असंच मला फोन येते. ठीक आहे द्या बरोबर आम्ही बात करायला आला. कोण बोलतोय म्हणजे तुम्हाला कोण पाहिजे. अहो नाही का तुम्हाला काय सांगितलं होतं ते पैसे आमचे बाकी आहे नाही तर तुम्ही द्या. मुलाने फोन घेतला तेव्हा ते त्याला विचार ते आणि मग ह्याने त्याला त्या इंग्लिशमध्ये ना शब्द पूर्ण सांगितला
म्हणले फसवगिरी काय करू नका आमच्याशी, आम्ही तुमच्या पुढचे. हा इथून पुढे जर फोन केला ना तर तुम्हाला सगळ्यांना आठवण म्हणतात. हा आमचं काय सही अंका नाव बिव काय आहे का, तर तसं काहीच नाही. मी असा किस्सा तुम्ही जे बोलले ना तो काय माझ्या सगळ्यांनी तुम्हाला बोलायचं म्हणजे काय असणार त्यांनी आता दोघांनी मला सांगितलं. त्यांच्यासोबत काय झालं की समोर जो माणूस बोलतोय तो चढल्या आवाजात बोलणार नाही, असं नाही तसं. आपण जातो दबून, दबायचं नाही. तो शेअर तर आपण सर्व शेअर या पिढीहून जर राहिलं ना तुम्ही तर म्हणजे काय कुठलंच काय वरण कसलं काय काय झालं ना तर शहरातल्या लोकांकडे म्हणू शकतो की पुस्तकी ज्ञान वगैरे हे असतं. पण अशा खरी कौशल्य जे असतात ना जे बाबांनी सांगितलं ते गावाच्या लोकांकडे असतात. आता ह्या दादाने एक घटना सांगितली ती सगळे सांगायला लागले, सगळ्यांना चार चांगल्या गोष्टी करायला लागल्या. जास्त काय नाही, 3 लाखाला एक होती. आकडे सांगू नका, आकडे लय मोठं आहे ते. काय झालं ते सांगा. एवढं सांग. अशी गोष्ट आहे, जर झालं आपल्यासोबत तर सांगा, सांगायला लाजू नका. बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मित्रासोबत काय झाले ते आपल्या मित्राला माहित नसतं किंवा एक भीती असते, गडपण असतं. आता समजा या मावशीसोबत काय झालं, आता समजा भांडी वगैरे घासून झाली, शेजारी आपण वगैरे गप्पा मारतायत, बाकी सगळं बोलणार. पण असं जर काय झालं असतं तर ते सांगू वाटणार नाही का, एक गडपण असतं की पैशाचं झाले वगैरे. काळजी करू नका, एकदा झाले पुन्हा होणार नाही. पण तुमच्यासोबत जर काही झालं असेल तर ताईसोबत झालं पाहिजे, त्या मावशीसोबत झालं पाहिजे, काकूंसोबत नाही झालं पाहिजे. आता बाबांनी तो किस्सा सांगितला, त्यांच्या किरजाला तो माहित होता, त्यांच्या जवळपास असणारे वगैरे ते काही मला माहित नाही, पण सांगितलं पाहिजे, पुढे येऊन बोललं पाहिजे. आता मला जर नामीवर सगळं सांगितलं, अगदी थोडक्यात 2 शब्दात तुम्हाला सांगतो, निष्काळजीपणा आणि काय म्हणू शकतो आपण की एक विचार न करणं, हलगर्जीपणा. निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा 2 गोष्टी आहेत ज्यामुळे सगळं घडतंय. आपण फक्त त्या आपल्याला काहीतरी इम्प्रुव्हमेंट करायचं, काहीतरी सुधारायचं. एवढं सगळं आम्ही बोललो, टेक्निकल भाषा बरीच होती, आम्ही प्रिपरेशन करून बोलायची, आम्हाला पण बऱ्याच गोष्टी नीट माहित नव्हत्या, आम्ही अभ्यास केला. म्हणणे बऱ्याच गोष्टी डोक्याच्या वरनं गेल्या असत्या, म्हणजे घेण्यात असत्या. पण थोडक्यात, अगदी थोडक्यात, आता त्या दादासोबत झालं, त्याच्यासोबत झालं, बाबांसोबत झालं, अगदी थोडक्यात काय करायचं तेच सांगतोय. आता एखादी घटना जर घडली तर लगेच पुरावे गोळा करा. तुम्हाला जर मेसेज आला असेल, कॉल आला असेल, कॉल रेकॉर्डिंग करा, पुरावे गोळा करा. जितके पुरावे गोळा करता येतात तितके पुरावे गोळा करा. पण पुरावे गोळा करून काय करायचं, शेजारच्या दाखवायचे, मित्राला दाखवायचे नाही. तिथे एक 2 नंबर लिहिले, बँक किंवा त्या संस्थेशी संपर्क साधा. आता तुमचं स्टेट बँकेत अकाउंट आहे, ऍक्सिस बँकेत अकाउंट आहे, त्याला फोन करा, बाबा खरंच पैसे कटलेत का, की फक्त भीती दाखवले. तर बँक वाल्यांशी फोन करा, एकदा बोला की माझ्यासोबत असं झालंय, माझं पुढचं जे दुसरं अकाउंट असेल ते फ्रीज करा, जेणेकरून पुढच्या अकाउंटवर काय होऊ नये. आपण तिथे नंबर सुद्धा लिहून घेतले. एकदा फक्त एक काम करा, ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी याचा फोटो काढा. खरंच आमचं शूटिंग करण्यापेक्षा ना त्याच आता टाईमने तुम्ही आमचं शूटिंग केलंय ते तात्पुरतं राहील, मोबाईलमध्ये राहील, ते कधी डिलीट होईल. पण खरंच ज्यांच्याकडे आपला फोन आहे ना त्यांनी याचा फोटो काढा, नसेल तो नंतर आम्ही शेअर करू. बँकेचा नंबर सुद्धा दिलेला आहे, तर त्या बँकेशी फोन करा, त्या टाईमनी त्या मावशीने काढलेला आहे, तुम्ही नंतर पाठवा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप असेल काय असेल त्याच्यावरती तो शेअर करा सगळ्यांना. नेक्स्ट स्लाइड. बरं तुम्ही आता बँकेशी संपर्क साधला आहे, ठीक आहे सगळं. 1 मिनिट पुन्हा पहिल्या स्लाइडमध्ये मला सांगा, त्या दादाने एक नंबर सांगितला, तो नंबर काय होता, काय नंबर होता? नाही त्या दादाने एक नंबर सांगितला सुरुवातीला, तो काय होता? कॉलर ट्यून मध्ये वाचतो तो नंबर, कुणाला माहितीये का? पाठीमाग दादाने एक नंबर सांगितला सुरुवातीला की स्कॅम झाला तर कुणाला फोन लावायचा, काय ते लक्षात बघा. कॉलर ट्यून वाचती तरी तुम्ही ऐकलं नाही. मी एवढं 1930 मी एवढं सांगितलं तरी तुम्ही ऐकलं नाही. बाबांनी कसं सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं तरी ऐकलं नाही. आता तरी ऐका, फोन मध्ये नंबर सेव्ह करा. येस नाही पुढच्या 1930 डायरेक्ट त्या नंबरला फोन करायचा, टोल फ्री नंबर आहे. ते जे लोक अधिकारी वगैरे असतात त्यांना सांगा तुमच्यासोबत काय घडलंय.
दादाला सांगितली की माहित नाही बाबा, तुम्ही सांगितलं का? सांगितलं का? तक्रार केलेली का? काय हे असं घडलंय म्हणून नाही माहिती नाही सांगितलं. बघा त्यांना माहित नव्हतं, पण आता कळलं सगळ्यांना. 1930 त्याच्यावरती कॉल करायचा. खाली वेबसाईट वर लिहिलेलं आहे आपण, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे ना. 2 मिनिटं झाल्यानंतर बोलतो. माझं सांगायचं का? अनुभव आहे काय? बरं ना, अनुभव सांगतो. पटकन उठायचा, पटकन उठायचं, थंडी गरम आहे. करायचं नाही कधी काय करायचं 2 मिनिटं आमच्या स्कूलमध्ये काही स्टुडंट्स आहेत, त्यांना असे कॉल येत होते की तुमची ब्रँच आहे लर्निंग ट्री पिंपरी चिंचवडची, त्यातून तुमच्या मुलाचे ऍडमिशन केलेले आहे, तर त्याची सेकंड इन्स्टॉलमेंट फी तुम्ही भराल का, असा फेक कॉल आलेला. तेव्हा सगळ्या स्टुडंट्सने प्रिन्सिपल मॅम मुख्याध्यापिकांना विचारलं की आपल्या शाळेची दुसरी ब्रँच आहे का, तर त्या म्हणल्या नाहीये, कुठेच नाहीये. तर मग असे फेक कॉल्स 2-3 जणांना आलेले आमच्या क्लासमध्ये. खरंच काय बाबा, खरंच काहीतरी चुकीचं घडतं सगळ्यांना माहित असतं, पण घडल्यानंतर ना त्याच्यावर काहीतरी कृती करायची असते, बऱ्याच जणांना माहित नाही. आजचं सेशन सायबर सिक्युरिटीचं आहे. मला खरंच बरं वाटलं, महिला सगळ्यात आधी आल्या, पुढे बसल्या, रांगेत बसल्या. पुरुष मंडळी, युवक मंडळी त्याप्रमाणे कमी आहेत, पाठीमागचे सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा महिलांचं खरंच कौतुक वाटतं की चुकतंय माहितीये, पण बदल केला पाहिजे. तो बदल स्वतःपासून करायचा आहे. दादानं शाळेमध्ये सांगितलं, तुमच्यासोबत काय झालं तुम्ही सुद्धा इतरांना सांगा. आता तर सगळ्यांना कळलं आहे. त्याच्यानंतर ना पुढची स्लाईड आहे. सायबर सेलला भेट द्या. आपल्या पुण्यामध्ये कुठं शिवाजीनगरला हे ऑफिस आहे. म्हणजे हे असे ऑनलाईन गुन्हे करतात, फ्रॉड वगैरे करतात, तिथे ते ऑफिस आहे. फोन लावा, वेबसाईट वरती जावा. आता पैसे गेले म्हणलं स्वस्त बसून चालणार नाही, तिथे जाऊन भेटायचं, सारखं भेटायचं, पुन्हा जायचं, त्याचा नंबर घ्यायचा, त्याला फोन करायचा, काय झालं सांग, काय झालं सांग. ग्रामीण पुण्याचं पण किती दिलेलं आहे पाषाण रोडला, म्हणजे ग्रामीण पुण्याचे ठिकाणी येतात त्यासाठी ते आहे. नेक्स्ट स्लाईड वरती तक्रारीचा पाठपुरावा करा. आता कसं आहे, थोडस सिस्टीम थोडीशी मंदावलेली आहे. म्हणजे माझ्यासोबत काय झालेलं की काही पैसे गेलेले, म्हणजे इन्व्हेस्ट केलेले. तर मला एक म्हणजे कोड फॉर्मॅटमध्ये मेसेज आलेला. मी पिंपरी चिंचवडच्या ठिकाणी फोन केला, त्यांना म्हणलं की हॅलो सर, फोन पेचं असं झालं की मला मेसेज येतोय, कोण करते माहित नाही, माझ्या फोनवर ऑटोमॅटिक मेसेज जातोय. त्यांनी पहिला प्रश्न काय विचारावा, पैसे गेलेत का? ठीक आहे, त्यांना म्हणलं छोटंसं आहे, मला वाटतं गेल्यासारखं, कारण अकाउंट तर मी ऑपरेट करू शकत नव्हतो. ते बोलले पैसे गेले असेल तर सांगा, नसतील तर नंतर बघू. म्हणजे ही खरी परिस्थिती आहे. जोपर्यंत पैसे जाणार नाही, मोठी रक्कम असणार नाही, तोपर्यंत ही लोक सुद्धा काम करत नाही. मग आपण काय असं बसून राहायचं का? त्यांची सुद्धा तक्रार करा, कुठं ना कुठेतरी न्याय मिळतो, फक्त मागितला पाहिजे. सतर्क राहा, सुरक्षित राहा, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. ठीक आहे, हे सगळे 6 पॉईंट सांगितले, तुम्ही फोटो काढून घेतले, 1930 सगळ्यांना सगळं कळलं. पण एक विचारायचं, यासाठी जबाबदार कोण आहे? ते स्कॅमर जबाबदार आहे, ही सगळी ढिली पडलेली यंत्रणा जबाबदार आहे. जबाबदार कोण आहे? जबाबदार तुम्ही, तुमचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. फायदा घेणारे घेतील, पण आपण सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. पण ठीक आहे, जबाबदारी कोणी पण कळलं, जबाबदारी कोणाची? हे बदलायची जबाबदारी कोणाची आहे? फक्त पोलिसांनीच करायचं का, न्यायव्यवस्थेनेच करायचं का, लोकांनीच करायचं का? कसं आहे, समाजाचे 3 आधारस्तंभ आहेत, न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आणि जनता. हे 3 लोक जर एकत्र आले ना, तर सगळ्या समस्येचा कंडका पडल्याशिवाय राहत नाही. कोणतीही समस्या असू द्या, कुठल्याही प्रकारचा गुन्हा असू द्या, जनतेने जागरूक राहिलं पाहिजे. पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, ही सगळी लोक जर एकत्र आली तर या समस्येचा कंडका म्हणजे मुळासकट खरं सांगू का, या गोष्टींच्या मुळापाशी पोहोचता येत नाही. तुमच्या अकाउंटवर पैसे दुसऱ्याच्या अकाउंटवर, त्याच्यावर तिसऱ्याच्या अकाउंटवर, 100 जणांच्या अकाउंटवर जातात. बरं ठीक आहे, ज्याच्या अकाउंटवर जातात त्याला पण माहित नसतं की आपल्या अकाउंटवर हा खेळ चाललाय. म्हणजे कॉलेजमध्ये पोरं पकडायची, तुझा आयडी दे, पॅन कार्ड दे, आधार कार्ड दे, तुझ्या अकाउंटवरती पैसे येतील जातील, कुणाला काय बोलायचं नाही. पोरं पण म्हणतात ठीक आहे, काय न करण्याचे पैसे येतात, ठीक आहे करूया. ह्या समस्येच्या मुळापर्यंत पण पोहोचू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी यावं, न्यायव्यवस्थेने यावं, हे सगळं सॉल्व्ह करावं. या भ्रमात राहू नका. तुम्हाला स्वतःचे पैसे वाचवायचे किंवा स्वतः संकटात पडायचं नाही, तर ती तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आजचं सेशन झालं, खरंच तुम्ही त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, काल दिला, परवा दिला, खरंच त्याबद्दल तुमचा आभार. तुम्हाला 4 चांगल्या गोष्टी कळलेत, काही लोकांनी आपले अनुभव शेअर केले, सगळं करायचं, पण एवढ्यावरती थांबायचं नाही. तुमचे कोण पाहुणे रावळे असतील किंवा कोण असतील किंवा
तुमचे मिस्टर असतील कोण जरी असतील बाबा बँकेत अकाउंट आहे किंवा काय आहे, त्यांना सांगा हे नंबर आहे, ही यंत्रणा आहे. स्वतः सुद्धा सुरक्षित राहा आणि सगळ्यांना सुरक्षित करा. एवढंच आजच्या सेशनचा मोटिव्ह होता. तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर आम्ही NSS व्हॉलंटियर म्हणजे आमचं मोटिव्ह आहे की नॉट मी बट यू, म्हणजे दुसऱ्यांसाठी समर्पण सेवा. तुम्हाला जी काय माहिती आहे ती पण तुम्ही समर्पणाने दुसऱ्याला सांगा, म्हणजे तुमचं पण भलं होईल किंवा तुम्ही पण सेफ राहाल, बाकीचे पण सेफ राहतील. कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल खरंच आभारी आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायची होती की फक्त धनानं मोठं असणारी जी लोक आहेत त्यांच्यासोबत हे घडत नाही. म्हणजे धनानं मोठं असणाऱ्या लोकांपेक्षा मनाने जी लोक मोठे आहेत त्यांच्यासोबत ते जास्त घडतं. आणि गेल्या 3-4 दिवसात चांगलाच अनुभव आलाय की आगावकर खरंच मनानं फार मोठी माणसं आहेत. आणि जी मनानं मोठी माणसं असतात, भोळी लोक असतात, त्यांच्यासोबत या गोष्टी घडतात. म्हणजे चालाक लोक जे असतात बाबा, स्वार्थी म्हणजे नाही का म्हणू शकतो लबाड लोक, ती फसतच नाही. भोळी लोक असतात किंवा देण्याची वृत्ती आहे, कोण मदती असेल काय असेल विश्वास ठेवतात. त्यामुळे थोडंसं सतर्क व्हा, हलगर्जीपणा टाळा. बाकी काही नाहीये, तुम्ही सुरक्षित आहे, तुमचं पैसे वगैरे सगळं सुरक्षित आहे. फक्त या गोष्टींचं पालन करा. हे 6 स्टेप्स आम्ही सांगितल्या त्या गोष्टींचं पालन करा. बाकी मग इतकंच आमच्या वतीनं. धन्यवाद. उद्या आपण काय घेणार आहोत माहिती आहे ना सगळ्यांना? हा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर लहान मुलांना नावं द्यायला सांगितली होती, दिली का तुम्ही? घेणार आहे ना तुम्ही भाग? नाटक, गाणी, कविता, ग्रुप डान्स, सोलो डान्स, तुम्ही जे म्हणजे प्रिपेअर करा. आमच्या व्हॉलंटियर्सकडे नावं द्या. आणि महिलांना आम्ही यावर्षी असे ठरवलंय की